नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 18 मेचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मात्र शलाका आणि चंदन दोघेही आनंदीला ज्या रूममध्ये आणलेलं असतं ना, त्या रूममध्ये येतात. आनंदी बेडवरती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. तेव्हा लगेच शलाका हसतच आनंदीकडे बघते आणि लागते, आनंदी काळजी करू नको, आता तुझा असा धूमधडाक्यात गृहप्रवेश करणारी ही शलाका मग सगळ्यांना करेल. शलाकाचा धमाका काय असतो ते असे म्हणतात. चंदन लागतो, मॅडम चालेल चालेल, नक्कीच धमाका करा. दोघेही हसत असतात. तर इकडे आता शिर्के साहेब, बाबा, आरतीताई, आर्ची सगळेजण धावतच आता पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा लगेच शिर्के साहेब ओरडतच आता पवार इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतात, इन्स्पेक्टर साहेब, अहो काय चालू आहे तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये? अहो तो राक्षस तुमच्या पोलीस स्टेशनमधनं सुटून बाहेर गेलाच कसा? त्यावर आता पवार साहेब म्हणू लागतात, शिर्के, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. नाही नाही, असं होणं शक्यच नाही. त्यावर आर्ची म्हणू लागते, झालं आहे, मी बघितलं आहे, मी विद्याधर मालक साहेबांना बघितलं आहे स्वतःच्या डोळ्याने, ते माझ्याकडे बघून हसत होते. त्याच वेळेस आता शिर्के म्हणू लागतात, ऐकलं, ती पोरगी खोटं बोलत नाही, तो राक्षस तुमच्या जेलबंद सुटून बाहेर गेलाय. त्याच वेळेस आता जेलबंद आवाज येतो, कोण आहे रे तिकडे? आता सगळेजण पाठीमागे वळून बघतात. तर हा भामटा विद्याधर मात्र जेलमध्येच बसलेला असतो. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. आबा, आरतीताई, आर्ची आणि शिर्के साहेब सगळेजण आता या विद्याधरकडे डोळे फाडून बघू लागतात. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, ए, कुणाच्या तोंडाला एवढी आग आली रे या विद्याधरचं नाव काढायलाय? कोण आहे तिकडे? त्याच वेळेस आता लगेच सगळ्यांना मोठा धक्का लागलेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, बघितलं शिर्के, मी म्हटलं होतं ना, तेच खरंय. बघा, विद्याधर जेलमध्येच आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, काय गे कार्टे, तुला दिवसा ढवळ्या चांगल्या डोळ्यांनी दिसत नाही का? अगं कुणाला बघितलं होतं आणि कुणाचं नाव घेते, तुला काही कळतं की नाही? आता आर्ची रडतच म्हणू लागते, आबा हाच होता तिकडे, हा राक्षस बाहेर आला होता आबा. त्यावर लगेच आरतीताई आर्चीवरती ओरडते, गप्प बैस आणि घरी चल मुकाट्याने. आता मात्र लगेच जेलच्या बाजूला जो हवालदार उभा असतो ना, त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी असते. शिर्के साहेबांचं लक्ष आता त्या हवालदाराकडेच जातं. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर आता शिर्के साहेबांना नमस्कार करतो, चला निघा आता, काम झालं ना तुमचं, चला चला. त्याच वेळेस आता शिर्के साहेबांना मात्र या विद्याधरवरती संशय आलेला असतो. कारण या हवालदाराच्या गळ्यात सोन्याची चैन आली कुठनं असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिलेला असतो. तर आता लगेच इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर येतात शिर्के आता मालक साहेबांना कॉल करतात. त्याच वेळेस मालक साहेब विचारू लागतात, काय झालं शिर्के, सगळं काही ठीक आहे ना? तो राक्षस सापडला का? तो आहे का जेलमध्ये, सांगा लवकर. त्यावर शिर्के म्हणू लागतात, तो राक्षस तर जेलमध्येच आहे, पण मालक साहेब, त्याच्या जेलच्या बाजूला जो हवालदार पहारेदारीसाठी उभा आहे ना, त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी बघितली, याच्यावरनं नक्कीच विद्याधर बरोबर बाहेर जाऊन त्याचं काम करून पुन्हा तिथे येऊन बसलाय, हाच होतोय. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, मी माझ्या भावाची लायकी चांगलीच ओळखतो, तो विद्याधर कसा माणूस आहे ना हे मला माहिती आहे. पण आता जर पुन्हा त्याने आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आता त्याची सुट्टी नाही, आता त्याला शिक्षा होणार, आता मी स्वतः त्याला शिक्षा करणार असे म्हणत मालक साहेब खूप भडकलेले असतात. तर इकडे शलाकाने आता पोलीस स्टेशनमध्ये विद्याधरला फोन केला असतो. तेव्हा शलाका ओरडतच म्हणू लागते, विद्याधर, अरे काय गरज होती त्या छोट्या पोरीसमोर तुला जाण्याची? तिने तुला बघितलं आणि सगळ्या प्लॅनची वाट लागली, सगळा प्लॅन फ्लॉप झाला, तुला ना अक्कलच नाही आहे. आता तो युगंधर तुझ्या पाठीमागे हात धरून मागे लागेल आणि माझाही प्लॅन फ्लॉप होईल. बास, आता मी तुझी वाट बघणार नाही. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, शलाका प्लीज थोडा वेळ आनंदीला तिकडेच ठेव, माझं काम मी नक्की करणार. त्यावर शलाका म्हणू लागते, बास सांगितलं ना, आता मी तुझ्या नादाला लागणारच नाही आहे. आता मला जे करायचे ना ते मी आनंदीबरोबर करणार. आता बघ, तुझा खेळ संपला तर माझाच धमाका असणार असे म्हणत आता लगेच शलाका फोन ठेवते. तर इकडे आता मालक साहेब हवेलीत आलेले असतात. त्याच वेळेस आता शिर्के मालक साहेबांजवळ येतात.
आणि मालक साहेबांना म्हणू लागतात, मालक साहेब, अहो एक मोठी गडबड झाली. आनंदी गेस्ट हाऊसवरती नाही आहे, तिला कोणीतरी गायब केले असं वाटते. आता मालक साहेबांना मोठं टेन्शन आलं असतं. आनंदी कुठे गेली असेल? शिर्के, ताबडतोब चला, आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल. आता मात्र शिर्के आणि मालक साहेब ताबडतोब घाईने निघालेले असताना लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, थांब युगंधर, असा काय डोंगर कोसळलाय ज्यामुळे माझ्याशी नजर न मिळवता तू घरातनं निघतोय? लवकरात लवकर सांग. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, ताई ते पॅलेस डीलचं ना काम जरा लटकलंय ना, म्हणून जरा टेन्शन आलंय, दुसरं काहीच नाही. ते काम थकलंय ना, मग आपलं पुढचं काम पूर्ण होणार नाही. मी जरा जाऊन बघतो हा. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, नक्की तेच काम आहे ना युगंधर? दुसरं काही टेन्शन तर नाही ना तुला? तेव्हा युगंधर मालक म्हणू लागतात, नाही नाही, मी आलोच हा. असे म्हणताच मालक साहेब आणि शिर्के साहेब आनंदीला शोधण्यासाठी निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई समिधाच्या फोटोकडे बघते आणि मला लागते, समिधा, तुला दिलेला शेवटचा शब्द तो आजही माझा युगंधर पाळण्यासाठी जीवाचं रान करतोय, रात्रंदिवस धडपडत तुझं स्वप्न पूर्ण करतोय. खरंच समिधा, तू खूप भाग्याची होती ग. त्यावर लगेच आता युगंधरचे बाबा म्हणू लागतात, खरंच समिधाने नशीब काढलं, ती युगंधरच्या आयुष्यात आली आणि सगळं काही बदलून गेलं. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, माझ्या युगंधरचं त्याच्या समिधावरती खूप प्रेम होतं, म्हणून तो तिचं प्रेम कधीही कुणाला देऊ शकत नाही. ती जर या ज्या जगात नसली तरी त्यांच्या प्रेमाचा हा सुखी संसार असाच पुढे जात राहणार. मला माझ्या युगंधरवरती पूर्ण विश्वास आहे. आता मात्र लगेच युगंधरचे आई बाबा म्हणू लागतात, अगदी बरोबर, आपला युगंधर हायच असा, समिधाच्या प्रेमासाठी तो काहीही करू शकतो. तर इकडे आता आनंदीला जरा शुद्ध आलेली असते. त्याच वेळेस आता लगेच बेडवर आनंदी उठून बसते. आता चंदन आणि शलाकाला मात्र धक्का बसतो. तेव्हा लगेच आनंदीच्या लगेच लक्षात येतं, याचा अर्थ शलाका मॅडम इथेच आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, शलाका मॅडम, तुम्ही मला इकडे कुठे आणलं आहे? हे बघा, मला माहिती आहे तुम्हीच करताय ना हे सगळं, शलाका मॅडम. त्याच वेळेस आता शलाका म्हणू लागते, तोंड बंद ठेवा, अजून निंबाळकरांच्या घरात पोचली बी नाही, तेच तुझं तोंड एवढं चालायला लागलं. चल आता ना तुझा गृहप्रवेश मीच करते, चल लवकर. असे म्हणताच आता शलाका लगेच आनंदीला ओढतच तिकडनं घेऊन निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे शलाकाने आता ओढतच आनंदीला निंबाळकरांच्या हवेलीत आणलेलं असतं. आता शलाका आतमध्ये येते आणि लगेच जोरात म्हणू लागते, निंबाळकर फॅमिली या, सगळेजण खाली या, तुमच्यासाठी मोठं सरप्राईज घेऊन आली शलाका. आता मात्र शिल्पाताई वरनं खाली येते. आता रागानेच या अवदसेकडे आता शिल्पाताई बघत असते. सगळेजण आता जमा झालेले असतात. तेव्हा शलाका म्हणू लागते, या या, मोठं सरप्राईज द्यायचं आहे तुम्हाला. तेव्हा लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, अवदसे, काय गे, तुला तुझी इमानदारी दाखवता आली नाही म्हणून मालक साहेबांनी इंगा दाखवला वाटतं, म्हणून तोंड वर करून इकडे चालली? त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, शिल्पाताई, आज कुणाची इमानदारी आणि कुणाची मान खाली जाणार आहे ना, हे तुला लवकरच कळेल. ज्याच्या एवढ्या हुशारकीच्या गोडव्या गाते ना तू, आज त्याची काय इज्जत आहे ना, हे तुझ्यासमोर येणार आहे. मग बघ, ज्याचा झेंडा मिरवते त्याचा झेंडा कसा गळून पडतोय ते. त्याच वेळेस शिल्पाताई म्हणू लागते, अवदसे, तू किती बी लाली पावडर लावून आमच्या घरात आली ना, तरी बी तुझं काय बी आम्ही खपवून घेणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यासारख्या अवदसेने आमच्या घराकडे बघितलं ना, तरी बी आम्ही घर अख्खं धुवून काढतो. आज तर तू उंबरा ओलांडून आत येण्याची हिंमत केली, आज तर तुला सोडणार नाही, चल निघ इकडनं. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, शिल्पाताई, अगं एवढी घाई काय कामाची? हे बघ, निंबाळकरांना मोठं सरप्राईज द्यायचं आहे. कसं आहे ना, तुझा भाऊ युगंधर, एवढ्या विश्वासाने त्याने हे सगळं साम्राज्य उभं केलं, तुझा लय विश्वास आहे ना, पण आज याच भावाचा विश्वास कसा गळून पडणार आहे ना, ते बघ. तेव्हा लगेच शिल्पाताई म्हणू लागते, बास शलाका, युगंधरबद्दल मी काय बी ऐकून घेणार नाही, चल निघ इकडनं. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, शिल्पाताई, अगं निंबाळकर घराण्यासाठी मोठं सरप्राईज घेऊन आले मी, थांब मी दाखवते. असे म्हणताच आता आनंदीबरोबर शलाकाने काही गरीब बायकाही आणलेले असतात. सगळ्या बायका समोर येतात, त्यांच्या हातात पोस्टर असतात, युगंधर मालकांनी स्त्रीचा अपमान केलाय. आता मात्र हे सगळं बघून शिल्पाताई खूप भडकते. त्याच वेळेस आता सगळ्या बायका बाजूला होतात. आता शलाका लगेच आनंदीचा हात धरून तिला ओढतच आतमध्ये घेऊन येते. आता मात्र आनंदीकडे बघता शिल्पाताई ओरडतच म्हणू लागते,
ही भिकारडी पोरगी कोण आहे आणि तिला आमच्या घरात का आणलंय? त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, शिल्पाताई ही पोर ना तुझ्या जीवाला मरेपर्यंत घोर लावणार आहे बघ. आता हेच तर मोठं सरप्राईज आहे. तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, हिला का आणलंय आमच्या घरात, लवकरात लवकर सांग. आणि या बायका काय करतायत? त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, सांगते हेच तर मोठं सरप्राईज आहे शिल्पाताई. अगं ही आनंदी या घराण्याची सून, युगंधरची धर्मपत्नी आणि निंबाळकर घराण्याची मालकीन. आता मात्र शलाकाच्या तोंडचं हे बोलणं ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच आपल्या हातातली काठी अशी आनंदीकडे करतच शिल्पाताई म्हणू लागते, जमणार नाही आहे. निंबाळकर घरानं या असल्या पोरीला कधी सून म्हणून स्वीकारणार नाही. लायकी तरी आहे का या राजवाड्याची सून होण्याची? हिला ना एखादा उकिरडा भेटायला पाहिजे. इकडे कशाला चालली तोंडवर करून? आता मात्र शलाका हसतच म्हणू लागते, वा शिल्पाताई, तुझी काठी, तुझा हा पाटकणा आज गळून पडणार आहे. कारण तुझ्या भावानी कामच असं केलंय. अगं तुझ्या भावानी हिच्याशी लगीन केलंय. त्याच वेळेस आता लगेच शलाकाचं हे बोलणं ऐकता शिल्पाताई भडकते, चालणार नाही हा खोटारडेपणा चालणार नाही. माझ्या भावावर, युगंधरवर पूर्ण विश्वास आहे. खोटं बोलणं बंद कर. त्यावर शलाका म्हणू लागते, हो मी खोटं बोलते? थांब मग माझ्याकडे पुरावा आहे, मी पुरावाच दाखवते. आता लगेच आनंदी आणि युगंधर मालकांच्या लग्नाचा व्हिडिओ, सप्तपडीचा व्हिडिओ, सगळं काही आता शिल्पाताई सगळ्या घरच्यांसमोर शलाकाने दाखवलेलं असतं. आता मात्र हे सगळं बघून आता मात्र शिल्पाताई सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, शिल्पाताई आता तर तुम्हाला या गरीब पोरीला तुमच्या घराची सून म्हणून स्वीकारावंच लागेल. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या युगंधरने आजपर्यंत जे काही कमावलं ना ते सगळं गमवावं लागेल. कारण एका स्त्रीचा अपमान करतोय. लग्न केलंय त्याने हिच्याशी, पण अजूनही तिला फॅक्टरीच्या गेस्ट हाऊसमध्येच ठेवलंय. हा मोठा अपमान झालाय. त्यामुळे सगळ्या बायका भडकतील आणि जर तुम्ही हिचा स्वीकार केला नाही तर या बायका पेटून उठतील. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई म्हणू लागते, जमणार नाही, आमचं घरानं हिला सून म्हणून स्वीकारणार नाही. तेव्हा लगेच त्या ज्या बायका असतात ना त्या लगेच कुजबूज करू लागतात, चालणार नाही. आजवर युगंधर मालकांनी स्त्रीचा खूप मान राखला गेलाय. त्यांनी सगळ्यांसाठी खूप काय काय केलंय. पण आनंदीबरोबर न्याय झालाच पाहिजे. आम्ही आनंदीबरोबर अन्याय होऊ देणार नाही. मालक साहेबांना तिचा स्वीकार करावाच लागेल, नाहीतर आम्ही मोर्चा उठवू. मग मालक साहेबांविरुद्ध खूप लोक भडकतील. आता मात्र लगेच शिल्पाताई म्हणू लागते, गप्पा बसायचा, तोंड गप. आणि शलाका थोबाड बंद ठेव आणि इकडनं निघ. त्यावर शलाका म्हणू लागते, शिल्पाताई थोबाड बंद करण्याची माझी नाही तुझी वेळ येणार आहे. तुझ्या भावाने खरंच लगीन केलंय आणि आता ही या घरची सून आहे, निंबाळकर घराण्याची महाराणी. त्यामुळे हिचं स्वागत तर व्हायलाच पाहिजे, नाहीतर युगंधरची वाट लागलीच. तेव्हा लगेच शिल्पाताई म्हणू लागते, सांगितलेलं कळत नाही, ही युगंधरची बायको होऊ शकत नाही. त्याच वेळेस आता लगेच युगंधर मालकांची आई म्हणू लागते, शलाका थांब, हे बघ, जर आपण हिला आत्ता घरात घेतलं नाही तर युगंधरच्या बाबतीत जे घडेल ना त्याचा विचारही करू शकत नाही. या बायका भडकतील आणि मग काय होईल. यापेक्षा आपण ना सगळं काही शांततेत करूया. थांब शिल्पा, तू आरडाओरडा करू नको. आता लगेच युगंधरचे आई बाबा आतमध्ये जातात. शिल्पाताई मात्र आनंदीकडे काठी करते, तू या घरची सून होऊ शकत नाही शेवटचं सांगते मी. शलाका मात्र हसतच आता शिल्पाताईजवळ येते आणि मला लागते, कशा नांग्या ठेचल्या मग? कसं होतं माझं सरप्राईज? वाटलं ना धमाका? यालाच तर म्हणतात शलाकाचा धमाका. तर इकडे आता मालकसाहेब आणि शिर्केसाहेब गेस्ट हाऊसवरती आलेले असतात. तेव्हा नंदू आता लगेच मालकसाहेबांना सांगू लागतो, मालकसाहेब कोणीतरी आलं होतं, माझ्या डोक्यात वार केला आणि मालकीनबाईंना घेऊन पळालं. त्याच वेळेस मालकसाहेब म्हणू लागतात, तू आम्हाला आत्ता कळवतोय? अरे इथनं पोरगी गायब झाली आणि तुला सांगता आलं नाही. हे बघा शिर्के, लवकरात लवकर आनंदीचा शोध घ्या. तिच्यावर अजून कुठलंही संकट येता कामा नये. त्याच वेळेस आता इकडे निंबाळकरांच्या हवेलीत मात्र आता आनंदीचा गृहप्रवेश सुरू झालेला असतो. आता मात्र लगेच आनंदीला तिथे उंबऱ्यात उभं केलेलं असतं. आता युगंधर मालकांची आई कलश घेऊन येते आणि आनंदीला म्हणू लागते, पोरी आता हे मापटं ओलांड आणि आतमध्ये प्रवेश कर.
आनंदी मात्र आता एक नाही दोन नाही शांतपणे उभी असते. शलाका मात्र हसतच आता शिल्पताईकडे बघतच म्हणू लागते, चांगलं रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत व्हायला पाहिजे. निंबाळकरांची सून आहे ना, काही कमी पडता का म्हणे. ये ये आनंदी, माप ओलांडून ये, तुझा गृहप्रवेश होणार म्हणजे होणार. आता लगेच आनंदी हळूच आता पायाने त्या मापट्याजवळ येण्याचा प्रयत्न करते आणि लगेच आता मापटं ओलांडून आनंदीने निंबाळकरांच्या घरात गृहप्रवेश केलेला असतो. शलाकाला मात्र खूपच हसायला येतं, पण मात्र आता शिल्पाताई खूपच भडकलेली असते. रागाच्या भरात ती रूममध्ये निघून जाते आणि लगेच युगंधर मालकांना फोन लावते. युगंधर, जिथे कुठे असशील ना तिथनं लगेच ताबडतोब घरी ये. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताई मी जरा कामात अडकलोय. तेव्हा लगेच शिल्पाताई म्हणू लागते, तुला जमत नसेल तर मला तिकडे पोचायला लगेच ये, नाहीतर अब्रूचे चिंधोडे उडतील. आता मात्र लगेच मालक साहेब फोन बंद करतात. त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब काय झालं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, घरी ताई खूप भडकली आणि इकडे पोरगी गायब. नक्कीच याचं काही कनेक्शन नसेल ना. याचा अर्थ शलाकाने आनंदीला पळवलं आणि घरी तर नेलं जाईल ना. आनंदीला जर घरी नेलं तर मोठा राडा होईल, असं होता कामा नये. चला लवकर आपल्याला घरी पोचावं लागेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र आनंदीला गृहप्रवेश करून निंबाळकरांच्या घरात घेतलेलं असतं. आता मालक साहेब आनंदीजवळ येतात आणि म्हणू लागतात, हे बघ पोरी, आपल्या नात्यात प्रेम कधीच नसणार, पण हा आदर मात्र नक्कीच असणार. आपल्या नात्यात अंतरही दोघांमध्ये खूप आहे, त्यामुळे आपल्या या नात्याची सुरुवात करायची की नाही हे सगळं तुझ्यावरती अवलंबून असेल. तुला जर इथे या घरात माझ्यासोबत राहायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल. ठरव आणि मला सांग. आता मात्र आनंदी मालक साहेबांबरोबर संसार सुरू करणार का, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्या